नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. वळतोय आत्ताच्या एका मुख्य घटनेकडे. फिरोजपूरमध्ये पाकड्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झालाय. लष्कराच्या बीएसएफ तळावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एअर डिफेन्सनं पाकचा हल्ला हाणून पाडलाय. अनेक ठिकाणांवरून अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय. एअर डिफेन्सनं पाकचा हा हल्ला देखील परतवून लावलाय, हाणून पाडलाय. उरी सेक्टरमध्ये पहिल्यांदा हल्ला झाला, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पाकड्यांनी हे हल्ले केलेत. फिरोजपूरमध्ये सुद्धा हा हल्ला झालाय आणि हा हल्ला सुद्धा बीएसएफ न परतवून लावलाय. लष्कराच्या बीएसएफ तळावरती हा हल्ला करण्याचा पाकड्यांनी प्रयत्न केला होता. एअर डिफेन्सनं पाकचा हा हल्ला परतवून लावला. अत्यंत महत्त्वाची बातमी आत्ताच्या घडीची. वेगवेगळ्या ठिकाणाहून पुन्हा एकदा पाकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत. एलओसी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जी आहे त्या ठिकाणची जी गावं आहेत त्या गावांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न पाकडे करतायत, मात्र तो यशस्वी होत नाहीये. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत. शुभम, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवरती हल्ले करून दहशत माजवण्याचा प्रयत्न पाकड्यांकडून होतोय, मात्र तो यशस्वी होणार नाही याची आपल्याला पूर्णपणे खात्री आहे. कारण त्यांच्यापेक्षा जवळजवळ 10 पटीनं 100 पटीनं आपलं जे लष्कर आहे, आपलं जे सैन्य आहे ते ताकदवर आहे, सक्षम आहे. अर्थातच प्रशांत सर बघू शकतो मागील काही मिनिटांपासून मोठे अपडेट येत आहेत आणि त्या पद्धतीने ड्रोन अटॅक जो आहे तो पाकिस्तान करण्यात येत आहे. पण मात्र ते सर्व ड्रोन जे आहेत हे भारतीय जमिनीला किंवा कुठल्याही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरला टच होण्याआधी किंवा त्याचा ब्लास्ट होण्याआधी जे आहेत नाकाम होत आहेत. ते कारण की आपल्याकडनं देखील ड्रोन पाडण्याचं जी मशीन आहे S-404 जी मशीन आहे त्या मशीनचा वापर जो आहे तो होत आहे. अनेक ठिकाणी जे आहे जम्मू काश्मीर असेल किंवा पंजाब असेल त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि सायरन वाजवण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे की काहीतरी हालचाली सुरू आहेत आणि नागरिक जे आहेत सध्या तिकडचे स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मात्र अजूनपर्यंत कुठलाही ड्रोन जो आहे याचा थेट अटॅक आपल्या कुठल्याच देशावर किंवा कुठल्याच देशातील कुठल्या भागावर झालेली नाही अशी प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे. संध्याकाळी झालेली आहे. काल देखील पाकिस्तानने अशाच वेळेस 7:15 ते 7:30च्या नंतर जे आहे अशाच पद्धतीने चायनातनं आणलेले ड्रोन जे आहेत ते पाठवण्यास हमला करण्यास सुरुवात केली होती आणि आज देखील त्यांनी तशाच पद्धतीने केलेला आहे. अर्थातच प्रशांत सर, एका गोष्टीचा विश्वास मला या गोष्टीचा आहे की ज्या पद्धतीने काल हमला सुरू झाला होता त्याच्यानंतर आपल्या भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं होतं आणि त्याची देखील सुरुवात अगदी काही वेळात किंवा काही क्षणात जी आहे ती होणार आहे आणि त्याचे देखील अपडेट आपल्यापर्यंत येणार आहेत. काल जे आहे आपण प्रमुख शहरांवर जे आहे टार्गेट केलं होतं आणि मात्र त्यानंतर कशा पद्धतीने पाकिस्तानचं नुकसान झालेलं आहे याचे देखील पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून थेट आपल्यापर्यंत आले होते. पण सध्याची परिस्थिती एलओसी जवळची अशा पद्धतीने झालेली आहे की ड्रोनद्वारे जे आहे पाकिस्तान अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी जे आहेत सायरन जे आहेत ते वाजवण्यात येत आहेत. पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. काल अमृतसर हे लिस्टमध्ये नाव नव्हतं, पण मात्र आता अमृतसरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि अमृतसरमध्ये जोरजोराने मोठ्याने सायरन जे आहेत ते वाजवण्यात येत आहेत. काहीसं भीतीचं वातावरण आहे, पण ही काही काळची भीती आहे. कारण की ज्यावेळेस आपल्याकडनं चोख प्रत्युत्तर सुरू होईल, आपले सर्व भारतीय सैनिक जे आहेत उत्तर द्यायला सुरू करतील, त्यावेळेस मात्र जे आहे पाकिस्तानच्या सर्व ड्रोन जे आहेत त्या थंडावतील आणि सोबतच त्या ड्रोनमध्ये इतकाही दम नाही की आपलं काही नुकसान करेल किंवा आपल्याला काही नुकसान होईल. पण मात्र संध्याकाळ झालेली आहे आणि पाकिस्ताननी पुन्हा एकदा आपली फालतूगिरी जी आहे ती सुरू केलेली आहे. प्रशांत सर, नक्कीच शुभम, आपण आपल्या आता उल्लेख करता करता S-400 सुदर्शन चक्र या आपले जो एक अस्त्र आहे त्या अस्त्राचा उल्लेख केला. जसं भगवंत श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होतं आणि त्या सुदर्शन चक्राला परतवून लावण्याची ताकद कोणामध्ये नव्हती, अशा पद्धतीचं ते सुदर्शन चक्र होतं, म्हणूनच त्याला ते म्हटलं जायचं आणि ते अगदी समर्पक नाव S-400 या सुदर्शन चक्राला दिलेलं आहे. त्यामुळे कालपासून आपण या सुदर्शन चक्राची जादू सगळेजण अनुभवतोय. एकही ड्रोन हा पाकड्यांचा हा यशस्वी होऊ शकला नाही आणि तो काही कारवाई करण्याच्या आतच निष्प्रभ करण्यात आलेला आहे.
अर्थातच महत्त्वाच्या ज्या लागणाऱ्या उपाययोजना असतील, युद्धासाठी असतील किंवा युद्धाच्या आधीसाठीच्या असतील, याची पूर्ण तयारी मागील अनेक वर्षांपासून जी आहे भारत देश करताना दिसून येत आहे. आणि अनेक ज्या मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील किंवा एअरक्राफ्ट्स असतील, हे स्वतः भारत मॅन्युफॅक्चर करत आहे. आणि जी. त्याचमुळे कुठेतरी हे बनवलं तर आहे, पण आजमावायचं कुठे, तर पाकिस्तानवर किंवा पाकिस्तानसाठी जे पाकिस्तानकडनं हमले करण्यात येत आहेत, यामध्ये जे आहे त्याची टेस्टिंग होत आहे आणि यशस्वीरित्या ते आहे. ज्या पद्धतीने एखादा ड्रोन उडून येत असतो, तो हमला करण्याच्या आधी किंवा त्याच्यातनं एखादी मिसाईल सोडण्याआधी जे आहे हवेत जेव्हा तो आयडेंटिफाय होतोय, टार्गेट लॉक करण्यात येतं आणि सदर टार्गेटवर जे आहे फायर करण्यात येतं. आणि त्यानंतर पाकिस्तानचे हे भाडे तत्वावर जे आणलेले जे पैसे देखील शुभम, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ले सुरू झालेत. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते. नौशेरा, सांबा, पोखरण या ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोन हल्ले सुरू केलेत. पुन्हा एकदा कालची स्थिती पुन्हा एकदा पाकिस्ताननं आणून ठेवली आहे, ज्यामध्ये पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या ज्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहेत, त्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये पुन्हा एकदा ड्रोन हल्ले सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानकडून पुन्हा हे ड्रोन हल्ले होत आहेत. अनेक भागांमध्ये हे ड्रोन हल्ले झाल्याचं समोर येतंय. नौशेरा, सांबा, पोखरण या ठिकाणी जसं काल सुद्धा याच ठिकाणी पाकड्यांनी हल्ले केले होते, आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा ड्रोन हल्ले केलेत. आणि आपल्याला सगळ्यांना खात्री आहे की हे ड्रोन हल्ले सुद्धा तेवढ्याच ताकदीनं पुन्हा परतवले जाणार आहेत. यातला कुठलाही हल्ला सक्षमरित्या होऊ शकणार नाही, कारण या ड्रोन हल्ल्यांना परतवून लावण्याची अप्रतिम ताकद भारत सैन्यामध्ये आहे. शुजम, जसं की आता आपण चर्चा करत होतो की कशा पद्धतीनं ड्रोन हल्ले सुरू होतात, आपण त्याचबद्दल चर्चा करत होतो आणि त्याच वेळेला या एलओसीच्या काही परिसरामध्ये ड्रोन हल्ले झाल्याचं ही बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतीये. नक्कीच प्रशांत सर, अपडेट्स जे आहेत ते तातडीच्या या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो होत आहे. आणि त्यामध्ये देखील अनेक आता गोष्टी अशा समोर आलेल्या आहेत की अनेक ड्रोन हमले जे आहेत ते पाकिस्तानकडनं करण्यात येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी जे आहेत हमले करण्यात येत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त त्यांचे तेच स्पॉट आहेत, तेच त्यांनी ब्लाइंड स्पॉट्स निवडलेले आहेत, जे त्यांनी काल देखील निवडलेले होते. त्याच्या पुढे ते जाऊ नाही शकत का, किंवा तेवढीच त्यांची तिथपर्यंत जाण्याची त्यांची ऐपत आहे का, किंवा जास्त मॅग्निट्यूड असेल, लॉंगिट्यूड असेल, त्या व्यतिरिक्त ते जाऊ नाही शकत का, असे तर प्रश्न निर्माण होतीलच. कारण की चायनाकडनं घेतलेले त्यांनी हे सर्व हत्यार आहेत, हे चायनाकडनं आलेले त्यांचे ड्रोन आहेत. कारण की पाकिस्तानमध्ये ती कुवत नाहीये की आपण स्वतः ड्रोन बनवू किंवा आपण स्वतः हत्यार बनवू. त्यांच्याकडे फक्त एवढंच आहे की ते लपून छुपून जे आहेत दुसऱ्या देशांमध्ये घुसतात, मग तो भारत देश असो किंवा अजून कुठला देश असो, तुमचा जात कुठली, तुमचा धर्म कुठला, आणि हे विचारून गोळ्या झाडण्याचं काम. अर्थातच आपल्याकडे बंदुकी ज्या आहेत, खेळण्यातल्या बंदुक्या लहान पोरं देखील त्यांच्या लहानपणामध्ये खेळत असतात, पण मात्र असे पोरखे गोष्टी करून जे आहेत पूर्ण दहशतवाद वाजवायचा प्रयत्न हा दहशतवाद्यांनी आपल्या देशामध्ये केला होता. आणि त्याचं चोख प्रत्युत्तर जे आहे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलं होतं. पण मात्र आता पाकिस्तान सरकारकडनं, पाकिस्तानचे जे सैन्य दल आहेत त्यांच्याकडनं हे ड्रोन उडवण्यात येत आहेत, अशी कबुली जी आहे ही पाकिस्तानकडनं आली होती, त्यांच्या मंत्र्यांकडनं आली होती. मात्र ही जरी आली असली तरी आता पुन्हा एकदा त्यांनी ड्रोन हमले सुरू केलेले आहेत. प्रशांत सर, काल मी विश्वासाने एक गोष्ट सांगितली होती की पाकिस्तानचे तुकडे होतील. बरंच इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे पाकिस्तान मधलं असेल, लाहोर मधलं असेल, हे शुभम, पुन्हा एकदा थोडंसं थांबवतोय. पुन्हा एक नवी बातमी आपल्या समोर येते. पीओके मधून ही मोठी बातमी आपल्या समोर येते. भारतानं पीओके मधील पाकिस्तानची चौकी उद्ध्वस्त केली आहे. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या स्क्रीनवर आहे. पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई सुरू झालेली आहे. भारतानं चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पीओके मधली ही मोठी बातमी आपल्या समोर येते. पीओके हा पाकिस्तानमधला एक महत्त्वपूर्ण भाग. भारतानं पीओके मधल्या पाकिस्तानची चौकी उडवून टाकली आहे, उद्ध्वस्त करून टाकली आहे. प्रत्येक गोष्टीचं चोख प्रत्युत्तर देण्याचं यावेळी निर्धार भारतानं केलेला आहे, जो ऑपरेशन सिंदूर सारख्या एका समर्पक नावामधूनच आपल्याला दिसतोय. त्यामुळे या निर्धाराची आता कोणतीही परीक्षा होऊ शकणार नाहीये. शुभम, जसं मी आता म्हटलं की थेट घुसण्याची जी भारताची आत्ताची मनस्थिती आहे ती आपल्याला लक्षात येते की भारताचा जो निर्धार आहे तो निर्धार किती पक्का आहे. आत्ताच भारतानं एक चौकी देखील त्या ठिकाणची उद्ध्वस्त करून टाकली आहे, उडवून टाकली आहे.
अर्थातच प्रशांत सर, अनेक नुकसान जे आहे हे पाकिस्तानचं होताना दिसून येत आहे. ऑपरेशन सिंदूर, जसं मी म्हणत होतो काही क्षणाआधी, ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आहे आपण त्यांचे महत्त्वाचे दहशतवादी ठिकाणं जे आहेत, जे त्यांचे अड्डे आहेत, फालतूचे बनवलेले अड्डे आहेत, जिथे त्यांच्या सरकारचा असेल किंवा त्यांच्या सर्व लोकांचा जो आहे पैसा वाया जात आहे, ते अड्डे जे आहेत ते आपण उडवलेले आहेत. पण मात्र त्यानंतर पाकिस्तान सरकारकडनं हे सगळं करण्यात येत आहे. आताची ताजी अपडेट आपल्या समोर आलेली आहे की एक पोलीस चौकी जी आहे ती देखील आपण भारतीय सैनिकांनी जी आहे उडवलेली आहे, जी पीओकेच्या क्षेत्रामध्ये होती. खरं पाहायला गेलं तर एलओसी आणि पीओके हे दोन महत्त्वाची गोष्ट आहेत, ज्याच्याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष जे आहे ते वेधलं गेलं पाहिजे. कारण की पीओके हा तो काश्मीरचा भाग आहे जो पाकिस्ताननी जबरदस्ती आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे आणि तिकडनं जे आहे कुरबुरी ते आपल्या देशाविरुद्ध असेल किंवा काश्मीर मध्ये घुसण्यासाठी असेल, जम्मू काश्मीरमध्ये घुसण्यासाठी असेल, तिकडनं त्या सर्व मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या चालत असतात. एलओसी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल, लाईन ऑफ कंट्रोलमध्ये जे आहेत त्यांनी सर्वात आधी त्यांनी गोळ्या मारण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर आता ड्रोन उडवण्याचं ड्रोन ते जे आहेत उडवत आहेत. अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत. आणि एक महत्त्वाची बातमी प्रशांत सर की जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी ट्विट करून जे आहे नागरिकांना जम्मू काश्मीरचे आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, कृपया पुढील तास रस्त्यावरून बाहेर पडू नका, घरीच राहा किंवा जवळच्या ठिकाणी राहा जिथे तुम्हाला आरामात राहता येईल, जिथे तुम्हाला एक छत्र मिळेल. अफवांवर दुर्लक्ष करा, कारण की अनेकदा अफवा अशा होतात त्यामुळे नागरिक जे आहेत घाबरून पळापळ करत असतात. त्यामुळे अफवांवर देखील विश्वास ठेवू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आपण एकत्र मिळून या सर्वातनं मार्ग काढू असं देखील त्यांनी जे आहे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की सुरक्षित राहा, सुरक्षित जागे राहा, विनाकारण घराबाहेर पडू नका असं